पाठीमागच्या लेक्चरला पण इटलीमधील जे काय नेपल्समधला आणि पिडमॉन्टमधला आणि मध्य इटलीमधील मोडेना, पार्मा आणि टस्कनी या 3 ठिकाणचं काय पाहिलेलं होतं? बंड पाहिलेलं होतं. त्याच्या अगोदर आपण इटलीचं कसं तुकडं झालेलं होतं, इटलीचं विघटन कसं झालेलं होतं, त्याचा आढावा आपण घेतलेला. आता आपल्याला या इटलीमध्ये कार्बोनरी चळवळीचा किंवा दुसरी एक चळवळ बघितली, रिसॉर्जमेंटो चळवळ. ओके, ह्या चळवळी पाहिल्या आणि या चळवळींचं योगदान काय होतं, क्रांतीला पोषक वातावरण कसं त्यांनी तयार केलं आणि राष्ट्रीयत्वाची भावना जी लोकांच्या मनामध्ये तेवत ठेवायची होती किंवा जी जागृत करायची होती, ती जागृत करायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतं. आता आपल्याला इथून पुढे जोसेफ मॅझिनी नावाचा एक कवी आहे. त्यानं यंग इटली नावाची एक संघटना स्थापन केली होती. त्याचा या इटलीच्या एकीकरणामध्ये कितपत फायदा झाला किंवा किती मोठं योगदान त्यांचं या इटलीच्या एकीकरणामध्ये होतं आणि त्यांची विचारसरणी काय होती आणि ते कितपत साध्य झालं ह्याचाही आढावा आणि किंवा याच्या पुढच्या चळवळींना, याच्या पुढच्या घटनांना त्यांचंही कार्य किती योगदानाचं ठरलेलं होतं याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ओके, काय काय पाहणार आहोत आपण? त्यांनी जी संघटना स्थापन केलेली होती त्याचं नक्की पुढच्या संघटनांसाठी काय योगदान होतं, त्यांची विचारसरणी काय होती आणि कशा पद्धतीनं याची धुरा त्यांनी सांभाळलेली दिसून येते. आता त्यांना इटालियन क्रांतीचा प्रणेता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कुणाला? जोसेफ मॅझिनींना. अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्हसाठीचा हा प्रश्न आहे. जरासं परीक्षेचं स्वरूप आपलं हे ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातला असतो आहे. त्याच्या वडिलांचे म्हणजे वडील ही क्रांतिकारक विचाराचे होते. त्याच्यामुळे त्यांना निश्चितच बाळकडू सुद्धा क्रांतिकारक विचाराचं भेटलं. राज्यक्रांती जी घडून आली होती फ्रेंचची, ती फ्रेंच राज्यक्रांतीवरची पुस्तकं त्यांनी चोरून वाचली आणि अनेक प्रसंग त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेले होते. त्याचा मनावरती त्यांच्या खोल म्हणजे मनावर इतका खोल प्रभाव झालेला होता, की क्रांतिकारक विचार निर्माण व्हायला म्हणजे लहानपणापासूनच पोषक वातावरण त्यांच्या मनामध्ये होतं आणि तसेच ते मनाने पण असे हळवे होते. त्याच्यामुळे निश्चितच काय झालं, मनाने हळवे असल्यामुळं त्यांचं काय झालं होतं, की इटलीच्या दुःखद परिस्थितीचं त्यांना वाईट वाटायचं. आणि त्यांचा पेहराव हा काळा करायला त्यांनी सुरुवात केली, म्हणजे आहे का स्वतःमध्ये बदल करण्यासाठी. मॅझिनीच्या साहित्याबद्दलही आकर्षण होतं. आपल्या साहित्याद्वारे इटलीमध्ये क्रांती घडवून आणावी असं त्याला वाटायचं. म्हणजे त्याला तो कवी होता. वीर सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मॅझिनीचं चरित्र लिहिलेलं होतं. आणि त्या मॅझिनीचं चरित्र आपल्या भारतीय राष्ट्रवादासाठी कसं पोषक होतं ते तर आपण पाहिलेलंच आहे. आणि एकदा त्यांनी जिनोच्या राज्यपालानं काय केलं, मॅझिनीच्या बापाकडे एक तक्रार केली, की तो एकटाच विचारात रात्रीचा भरकटत असतो आणि काही चर्चा, काही विचार त्याच्या मनात असतात हे कळत नाही. अशी तक्रार केली, कारण की काही त्याच्या मनातील विचारांचा विषय आम्हाला समजला पाहिजे. तो विचार काय करतो हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे इतका हा क्रांतिकारक स्वरूपाचा हा विचार त्याच्या मनामध्ये असलेला दिसून येतो. याच्यामुळे त्याला तुरुंगवासही भोगायला लागला होता आणि तो कार्बोनेरी चळवळीचा सुद्धा सदस्य होता. परंतु कार्बोनेरी चळवळ ही फक्त जरासं त्याला जे काही पुढचं स्वरूप द्यायचं होतं ते त्या चळवळीत नसल्यामुळं तो त्यातून बाहेर पडला आणि त्यांनी कालांतराने यंग इटली नावाची संघटना स्थापन केली. आता त्या स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता, की इटलीचा जर उद्धार करायचा असेल तर इटलीचे तरुणच करू शकतात. म्हणून त्यांनी काय केले, 40 वर्षाच्या आतील जेवढे तरुण आहेत त्यांचं संघटन करायचा प्रयत्न केला. ह्याचा भरणा जास्त होता. म्हणजे इटलीच्या एकीकरणातील बराच मोठा वाटा या संघटनेने उचललेला होता. म्हणून त्यांना प्रणेते म्हटलंय आपण पहिल्यांदाच. त्याच्यामुळं ते प्रणेते होते आणि देशामध्ये नवीन चैतन्य निर्माण करायचं काम या संघटनेने केलं आणि त्या संघटनेचे उद्दिष्ट असे होते, की इटलीतून ऑस्ट्रियाला हाकलून लावणं. जे इटलीचे तुकडे पडलेले आहेत ते ऑस्ट्रिया त्याला जबाबदार आहे आणि ऑस्ट्रिया मुख्यतः काय करत आहे, या सर्व इटलीवरती हुकूमत गाजवत आहे. तर इटलीला हाकलून देणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि तिचे संघटन करणे, इटलीत प्रजासत्ताक स्थापन करणं, पोपच्या कारभारात सुधारणा करणे आणि इटालियन देश हा
इटालियन लोकांसाठीच आहे असा विचार त्यांच्या मनामध्ये बिंबवायचा, असं जोसेफ मॅझिनीच्या यंग इटलीनं हे काम केलेलं दिसून येतं. देवावर व जनतेवरती अपार श्रद्धा होती. या संघटनेचं ब्रीदवाक्यच होतं, देवावर व जनतेवरती श्रद्धा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. इटलीच्या तरुणांवरती विलक्षण असा प्रभाव पडला. विलक्षण असं चैतन्य निर्माण करायचं काम केलं आणि देशासाठी त्यागाची भावना निर्माण करायचं काम त्यांच्या या साहित्याने केलं होतं आणि एक नवीन चेतना जागृत करायचं काम सुद्धा ह्या संघटनेने केलं होतं. ऑस्ट्रियाला इटलीच्या बाहेर काढल्याशिवाय इटलीला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा इटलीचा विकास होणार नाही, अशी जी विचारसरणी आहे ती अतिशय प्रखरपणे लोकांच्या मनावरती बिंबवायचं काम जर कोणी केलं असेल इटलीमध्ये सर्वात प्रथम, तर या जोसेफ मॅझिनीच्या यंग इटलीने केलं. आणि तेही जर ऑस्ट्रियाला जर बाहेर काढण्यासाठी आपण दुसऱ्या कोणाची मदत घेतली, फ्रान्स सारख्या राष्ट्राची, इंग्लंड सारख्या राष्ट्राची, तर निश्चितच इंग्लंडला सुद्धा त्याच्या बदल्यात काहीतरी वाटा द्यावा लागेल. म्हणून त्यांची एक विचारसरणी होती की आपल्या राष्ट्रातून जर ऑस्ट्रियाला बाहेर काढायचं असेल तर परक्यांची मदत न घेता काय करायचं, स्वतःच्या हिमतीवरती इटलीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आणि स्वातंत्र्याची भावना उरात निर्माण करून त्यांनी काय केलं, आपलं हे स्वातंत्र्य टिकलं पाहिजे अशी त्यांची अपार अशी श्रद्धा निर्माण झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं या इटलीला एक प्रकारचं सार्वभौमत्व निर्माण करायचं असेल इटलीचं, तर इटलीला काय करावं लागेल, स्वतःच तरुणांनी एकत्र होऊन आपल्या देशातील परकीयांना हाकलून लावून आपलं स्वतःचं राष्ट्र निर्माण केलं पाहिजे. आणि याच प्रयत्नामध्ये त्यांनी काय केलं, एक युरोपमध्ये रोममध्ये खऱ्या अर्थाने काय केलं, गॅरिबाल्डीच्या मदतीने प्रजासत्ताकाची स्थापना केली. आणि परंतु इटलीचं एकीकरणाचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं नाही. प्रजासत्ताकाचं राज्य स्थापन करायचं रोम पुरतं त्यांनी हे काम केलेलं दिसून येतं. मग नंतर क्रांतिकारकांच्या जरासा एकीचा अभाव असल्यामुळे काय झालं, लोंबार्डी, व्हेनेशिया येथे पुन्हा ऑस्ट्रियाचे वर्चस्व निर्माण झाले आणि फ्रान्सच्या लुई नेपोलियनने काय केलं, रोमचे प्रजासत्ताक मोडून काढलं व तिथे पुन्हा पोपची प्रतिष्ठापना केली. जरासं फ्रान्सच्या नेपोलियनचं पोपच्या त्या रोमच्या पोपमध्ये काय होतं, जरासं काही म्हणजे त्याचा थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, काही हितसंबंध गुंतले होते. त्यामुळे तो तिथल्या पोपला मदत करत असायचा. म्हणून तिथल्या पोपनं काय केलं, जे इटलीच्या ज्या जोसेफ मॅझिनीनं रोममध्ये जे प्रजासत्ताक स्थापन केले ते मोडीत काढण्यासाठी नेपोलियनला बोलावलं आणि काय केलं, मॅझिनीचा जो काही केलेला प्रयत्न होता तो अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला आणि भावी काळात पण एक मार्ग झाला, एक त्याच्यात फायदा झाला की एक एकीकरणासाठी जे मार्ग मॅझिनीने घेतलेला होता तोच खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण करू शकतो. आणि इटली केवळ हा भूगोलातील शब्द नाही किंवा एक भौगोलिक प्रदेश नाही, तर इटली हा एक मोठं राष्ट्र आहे, हा एक भौगोलिक शब्द नाही, याची जाणीव या यंग इटलीच्या माध्यमातून जोसेफ मॅझिनीने करून दिलेली दिसून येते. अशा पद्धतीनं इटलीच्या एकीकरणातला हा जो दुसरा टप्पा आहे, जोसेफ मॅझिनीच्या स्वरूपातला यंग इटलीचं जे काही काम होतं ते निश्चितच त्यांनी केलेलं दिसून येतं. आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं, पिडमॉन्टमधली किंवा नेपल्समधलं, मध्य रोममधलं, मध्य इटलीमधलं जे काही राष्ट्र आहेत, याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा होता जो जोसेफ मॅझिनीनं रोममध्ये निर्माण केला, तो खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वपूर्ण होता आणि याचं योगदान प्रचंड असलेलं दिसून येतं. याच धर्तीवरती काय झालेलं होतं, लोकजागृतीवरती नंतर जे आलेले लोक आहेत, गॅरिबाल्डी असेल किंवा काउंट काहोर असेल, या लोकांनी काय केलं की हे राष्ट्रीयत्वाची चळवळ पुढे नेण्यास निश्चितचपणे काय झालेलं आहे, ती चळवळ पुढं घेऊन गेलेली आहेत. आता याच्यानंतर जे महत्त्वपूर्ण काम आहे ते म्हणजे काउंट काहूर यांचं असलेलं दिसून येतं. 1810 ते 1861 हा त्यांचा कालखंड आपल्याला दिसून येतो. जरी या स्वातंत्र्याच्या चळवळी दडपून टाकण्यामध्ये मेटर्निकला यश येत असलं तरी 1848 ते 49 नंतर काय झालं होतं, मेटर्निक
मेटरनिचच्या पलायनानंतर इटलीच्या राजकारणाला एक नवी दिशा प्राप्त झाली. पुन्हा नव्या जोमाने व सुसंघटित चळवळ सुरू झाल्या आणि याचं बरोबर मॅझिनी बरोबर काहूर, गॅलिबार्डी, व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा यांचा मोठा वाटा असलेला दिसतो. या सर्व महत्त्वपूर्ण घटनेमध्ये काउंट काहूर याचं इटलीच्या एकीकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असलेलं दिसून येतं. तर हा काउंट काहूर कोण होता हे आपण थोडक्यात पाहिलं पाहिजे. ज्यावेळेस पिडमॉन्ट आणि ऑस्ट्रियाचं युद्ध झालं त्यावेळेस त्यामध्ये पिडमॉन्टचा पराभव झाला आणि पिडमॉन्टचा जो राजा होता चार्लस अल्बर्ट किंवा चार्लस फेलिक्स याच्या पराभवामुळे काय झालं, यानं स्वतः राज्यत्याग केला आणि दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल याला राजगादीवरती बसवलं. आता व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा हा राजा बनल्यानंतर काय झालेलं आहे, त्यानं स्वतःचा पंतप्रधान म्हणून किंवा राज्याचा पंतप्रधान म्हणून काउंट दी काहूर याला पंतप्रधानपदी बसवलं. हे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असलेला दिसून येतं. आता हा काउंट काहूर कोण होता, तर एक सरदार घराण्यात जन्मला हा व्यक्ती होता. तंत्रज्ञ म्हणून सैन्यात भरती झाला, परंतु तो फार दिवस तिथं राहिलेला दिसून येत नाही. इंग्लंडमध्ये वास्तव्य केलं त्याने. लोकशाही जीवन, संसदीय पद्धती, घटनात्मक जे काही कायदेमंडळाची व्यवस्था असेल ती पाहिली, अभ्यासल्या आणि व्हिक्टर इमॅन्युएलनं काय केलं, की दुसऱ्या पिडमॉन्टमध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यासाठी निवडणुका घ्यायचा ठरवलं. मग काहूर प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरला. तो पार्लमेंटमध्ये निवडून सुद्धा आला आणि 1850 मध्ये तो लगेच मंत्री बनला आणि 1852 मध्ये तो प्रधानमंत्रीही बनला. अशा पद्धतीने काउंट काहूरची वाटचाल या इटलीच्या राजकारणाच्या किंवा इटलीच्या एकीकरणातला प्रवेशाची जी काही पार्श्वभूमी होती ती अशी होती. मग इटलीच्या एकीकरणाची ध्येय त्यानं पंतप्रधान झाल्यावर घोषणाच केली, की ऑस्ट्रियासारख्या प्रबळ शत्रूला हाकलून द्यायचे झाल्यास परकीय राष्ट्रांची सुद्धा मदत घेतली पाहिजे. हे खऱ्या अर्थाने इथल्या काउंट काहूरच्या किंवा ह्या इटलीच्या एकीकरणातला जो काही बदल आहे किंवा जो एक टर्निंग पॉईंट घेतलेला दिसून येतो, तो काउंट काहूरच्या स्वरूपातून माध्यमातून घेतलेला दिसून येतो. काउंट काहूरनं काय केलं होतं, जे जोसेफ मॅझिनीचं तत्व होतं, फक्त इटलीच तरुण लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतात असं न मानता त्यानं काय केलं, परराष्ट्रीय धोरणामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल केला आणि काय केलं, की इतर राष्ट्रांशी राजनैतिक संबंध वाढवायला सुरुवात केली आणि पिडमॉन्ट सारखं जे काही ते राज्यसत्ता आहे ती काय केली, त्यांनी सामर्थ्यशाली बनवायचा प्रयत्न केला. तो अतिशय व्यवहारवादी होता. राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या. आंतरराष्ट्रीय धोरण राष्ट्रीय धोरण जे आहे त्याच्यामध्ये सैन्य भरती केली. शिक्षण व्यवस्थेकडे जास्त लक्ष दिलं. आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला. रेल्वे जाळं पसरवायला सुरुवात केली. कालव्याच्या द्वारे काय केलं, कालवे निर्मिती केली. कालवे निर्मिती केल्यामुळे झालं निश्चितच व्यापार आणि ह्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. थोड्याच दिवसात पिडमॉन्ट लवकरच राज्याचा कायापालट घडवण्यामध्ये यशस्वी झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं काउंट काहूरचं असं धडाकेबाज आगमनामुळं काय झालं होतं, इटालियन जनतेला एक प्रकारचा मुत्सद्दी जो नेता हवा होता. तर मुत्सद्दी असं की परिस्थितीनुसार विचार करून आपल्या देशासाठी आपलं हित साधण्यासाठी म्हणजे आपल्या देशाचं हित साधण्यासाठी योग्य त्या धोरणांचा अवलंब करून तो तडीस नेणं अतिशय गरजेचं असतं. नुसतंच परराष्ट्रीय एखाद्या राष्ट्राचा आधार घेणं आणि तेही अपयश मिळणं म्हणजे त्याला मुत्सद्दी म्हणता येणार नाही. मग ह्याला मुत्सद्दी अशासाठी म्हणावं लागेल, की त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी शेवटपर्यंत घेऊन गेलेले दिसतात. अशा पद्धतीनं हा काउंट काहूर यांचं योगदान असलेलं दिसून येतं. आता आपल्याला व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा यांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. काहूरचं अंतर्गत धोरण पाहिलं, परराष्ट्रीय धोरण पाहिलं. तर व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा यानं काय केलं होतं बघा, की सार्डिनिया, पिडमॉन्ट आणि नाईस व सेव्हाय यांचं मिळून पिडमॉन्ट राज्य बनलेलं होतं. आपण मॅपमध्ये पाहिलेलं आहेच, की पिडमॉन्ट राज्य कसं बनलेलं आहे, की आताच मी जी नावं घेतली, की सार्डिनिया, पिडमॉन्ट, नाईस हे नाईस आहे, हे पिडमॉन्ट आहे. सार्डिनिया ही आहे सार्डिनिया. ओके. आणि सेव्हाय हे मिळून काय झालेलं होतं, हे राज्य मिळून एक राष्ट्र तयार झालं होतं. हे एक राज्य या प्रदेशांचं राज्य तयार झालेलं दिसून येतं. मग
त्यानं काय केलं होतं, हे व्हिएना काँग्रेसनं राज्य बनवलं होतं. मग व्हिक्टर इमॅन्युएल दुसऱ्यानं काय तो जरा उदारमतवादी राजा असल्यामुळे त्यानं काय केलं, साहजिकच उदारमतवादी राज्यघटना पिडमॉन्टमध्ये राबवायला सुरुवात केली व पिडमॉन्ट हे आदर्श राज्य बनवले. राजा न्यायप्रिय व स्वतः उत्तम सैनिक होता. त्यामुळे त्यानं काय केलं, या चळवळीचं नेतृत्व नेमकंच किंवा साहजिकच पिडमॉन्टकडे आलं. म्हणजे उदारमतवादी राजाच काय करू शकतो, या इटलीच्या एकीकरणाचं नेतृत्व करू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या पिडमॉन्टनंच इटलीचं नेतृत्व केलेलं दिसून येतं. तर आता याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तो म्हणजे आता इटलीच्या एकीकरणातला जो पुढचा टप्पा आहे तो आपण इथं पाहणार आहोत. आपण जे पाहिलं व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा याचं, आता इटलीतलंच जो पुढचा घटक पाहणार आहोत की इटली व तिसरा नेपोलियन. तिसरा नेपोलियन हा फ्रान्सचा राजा होता. त्याचं या इटलीच्या एकीकरणामध्ये काय योगदान आहे आणि इटलीच्या एकीकरणामध्ये त्याचा कोणी आणि कसा उपयोग करून घेतला, ह्याच मुत्सद्दी धोरणांचा म्हणजेच काउंट डी काहोर यानं जो कशा पद्धतीनं मदत करून घेतलेली हे लक्षात घ्या. आता इटलीची लोकसंख्या 50 लाखाच्या आसपास होती आणि एवढ्याशा अल्प लोकसंख्या आणि अल्प सैन्याच्या जीवावरती आपण इटलीला स्वतंत्र करू शकणार नाही आणि इटलीतील अंतर्गत आणि परराष्ट्रीय हस्तक्षेप जो होता तो दूर करणं साहजिकच नव्हतं. तो अतिशय व्यवहारवादी होता. म्हणून त्यानं काय केलेलं होतं की इतर राष्ट्रांची मदत घेतली. तर इतर राष्ट्रामध्ये कोणाची घेतली? इंग्लंड आणि फ्रान्स हे 2 देश होते. जे इंग्लंड हा तटस्थवादी होता. मग काउरनं फ्रान्सची मदत घेण्याचं ठरवलं. त्याने इटालियन जनतेला सांगितलं की आपल्याला आवडो किंवा न आवडो, परंतु आपलं भाग्य हे फ्रान्सच्याच जीवावरती आहे, असं खडसावून त्याने सांगितलं. आणि जर आपल्याला एकराष्ट्रीयत्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला फ्रान्सचा आधार घेणं गरजेचं आहे. परंतु तो कसा घ्यायचा? ऑस्ट्रियाच्या लढाईमध्ये फ्रान्स आपल्याला कसं मदत करेल? कारण की फ्रान्स आणि ऑस्ट्रियांचे संबंध चांगले होते. परंतु असा एक काळ, अशी एक वेळ आली जी 1854 मध्ये क्रिमियन प्रश्न उद्भवला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? फ्रान्सला जवळ केलं, फ्रान्सला मदत केली आणि आपल्याकडचं काही सैन्य जे होतं 17,000 सैन्य त्यांच्या लढाईसाठी पाठवलं. आता रशिया विरोधात, रशिया हा त्या कालखंडामध्ये अतिशय बलाढ्य असं राष्ट्र होतं आणि खूप मोठं राष्ट्र होतं. हा क्रिमियन प्रश्न त्यांच्या बरोबर निर्माण झाला होता. क्रिमिया नावाचा एक प्रदेश आहे. त्या प्रदेशावरती कोणाचं वर्चस्व पाहिजेल असावं याच्या पायीच काय झालं होतं, रशिया आणि फ्रान्स यांच्याशी काय झालं होतं, इंग्लंड फ्रान्सशी, तो इंग्लंड आणि फ्रान्स एका बाजूला होते आणि रशिया एका बाजूला. रशिया विरोधामध्ये युद्धामध्ये त्यांनी काय केलं, आपलं सैन्य दिलं. आणि त्यांनी काय केलं, ज्यावेळेस पॅरिसचा तह झाला याच्यामध्ये रशिया आणि जे काही इंग्लंड फ्रान्समध्ये, तिथं निश्चितच तो गेला, अतिशय मान सन्मानाने तिथं गेला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पिडमॉन्टला एक स्थान भेटलं. आता कसं मिळवलं त्यानं? हे काउंट काऊरनं स्वतः सैन्य पाठवून त्यांना मदत करून एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याला मान मिळाला. आणि अशा वेळेस मान मिळतो त्यावेळेस काय होत असतं की निश्चितच तिथे आपले प्रश्न आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती मांडायला आपल्याला संधी मिळते. मग आपला जो काही समस्या आहे ती म्हणजे ऑस्ट्रियाची समस्या आहे. त्यानं निश्चितच तिथं तो प्रश्न मांडला आणि मग काय म्हटले की राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उतरणं आणि आधार घेणं त्यांचं काही चुकीचं नाही, हे मुत्सद्दी धोरण काउंट डी काऊरचं योग्य असलेलं दिसून येतं. मग फ्रान्समधील कॅथोलिक प्रजेला तो घाबरत होता आणि इटलीच्या स्वातंत्र्यामुळे पोपचे अस्तित्व धोक्यात आले तर फ्रान्समध्ये कॅथोलिक त्याला अडचणीत टाकतील असंही नेपोलियनला वाटलं. म्हणजे कॅथोलिक जनतेला तो भेट होता, फ्रान्समधल्या कॅथोलिक पंथी होता ना तिसरा नेपोलियन, त्याच्यामुळं. आणि मग ही अडचण दूर करण्यासाठी काय झालं, नेमकंच पॅरिसच्या तहामध्ये त्याने काय केलं, 1858 मध्ये इटलीतील आर्सेनो नावाच्या एका क्रांतिकारकानं काय केलं, तिसऱ्या नेपोलियनवरतीच हल्ला केला आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. हा आर्सेनो हा जोसेफ मॅझिनीचा काय होता, भक्त होता किंवा शिष्य होता. मग त्यानं फेकलेल्या बॉम्बमुळे 10 जण मृत्युमुखी पडले आणि 150 जण जखमी झाले.
तिसरा नेपोलियन सुदैवाने त्याच्यातून वाचला आणि या घटनेनंतर काहूरच्या धोरणावर पाणी पडण्याची वेळ आली होती. परंतु मुत्सद्दी काहूरनं काय केलं, तीही वेळ निभावून नेली आणि 21 जुलै 1958 रोजी फ्लॅबियर्स येथे तिसऱ्या नेपोलियनशी काय केला, एक गुप्त करार केला. हा करार अतिशय महत्त्वाचा असलेला दिसून येतो. त्यालाच काहूर नेपोलियन तह किंवा फ्लॅबियर्सचा तह किंवा करार असं म्हटलं जातं. या कराराद्वारे त्यांनी काय केलं, ऑस्ट्रिया विरुद्ध पिडमॉन्टला फ्रान्सने सैनिकी सहाय्य करावं आणि फ्रान्सनं ऑस्ट्रियाला काय करायचं, लोंबार्डी व व्हेनेशियातून काय करायचं, हाकलून द्यायचं आणि त्या मोबदल्यात फ्रान्सला नाईस व सेव्हाय मिळेल. म्हणजे हे अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहेत. लक्षात घ्या की काय केलं बघा, की जे हे लोंबार्डी व व्हेनेशिया आहे, हे लोंबार्डी आणि हे व्हेनेशिया, हे 2 प्रदेशातून काय करायचं, ह्या जे ऑस्ट्रियाला हाकलून लावायचं. त्या बदल्यामध्ये काय करणार होते ते, नाईस व सेव्हाय. हे नाईस व जो सेव्हाय प्रदेश आहे, हा सेव्हाय प्रदेश काय करणार होते ते कुणाला देणार होते, फ्रान्सला देणार होते. मॉडर्न पार्मा, टस्कनी ही राज्य खालसा करून पिडमॉन्ट राज्यात समाविष्ट करायची. ही जी पार्मा, जी मगाशी राष्ट्र आपले पाहिले आपण, ती राष्ट्र टस्कनी आणि पार्मा, मॉडेना, हे राष्ट्र काय करायची, पिडमॉन्ट राज्यात समाविष्ट करायचे. पोपचं वेगळं राज्य करायचं. हे जे पोपचं राज्य आहे इथलं, ते वेगळं करायचं आणि इटलीचे संघराज्य बनवून त्याचा अध्यक्ष पोपला करायचं. आणि पिडमॉन्टच्या राजाने आपली मुलगी नेपोलियनचा चुलत भाऊ जेरम यास द्यायची. आता अगदी तो जेरम सुद्धा 43 वर्षाचा होता, परंतु तरी सुद्धा काउंट काहूरनं देशहित साधण्यासाठी अशा पद्धतीचं 16 वर्षाची जी काही कन्या होती त्याची, जी चुलत भाव म्हणजे त्याची जी मुलगी होती 16 वर्षाची, ते 43 वर्षाच्या जेरोमला द्यायचं मान्य केलं. अशा अनेक बंधने घालून पिडमॉन्टला फ्रान्सनं मदत देव केली, तरी आपला हेतू सफल करण्यासाठी पिडमॉन्टनं संमती दिलेली दिसून येते. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, की जो आपला हेतू साध्य करण्यासाठी काय झालेलं होतं, की काहूर आणि नेपोलियन तह करून घेतला आणि आपला उद्देश सफल करण्याचा त्याने मानस किंवा प्रयत्न केलेला दिसून येतो. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे ऑस्ट्रिया आणि पिडमॉन्ट युद्ध झालं. अतिशय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असं हे इटलीच्या एकीकरणासाठीचं युद्ध होतं. ते आता इथं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ऑस्ट्रिया आणि पिडमॉन्ट युद्ध 1869. ओके, एवढी सगळी तयारी निश्चितच काहूरनं केलेली होती. आता ऑस्ट्रियाशी युद्ध करणं गरजेचं होतं. मग त्यानं कुरापत काढण्यासाठी काय करायचा, काउंट वर्तमानपत्रातून त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करायचा, विरोधामध्ये लष्करी भूमिका घ्यायचा. मग अशी जबाबदारी यशस्वीरित्या त्यानं पारही पाडलेली दिसून येते. एवढ्याशा लहानशा राष्ट्रानं एवढ्या मोठ्या ऑस्ट्रियन साम्राज्याशी पंगा घेणं, हे इंग्लंडला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी काय केलं, की शांततेसाठी इंग्लंडचा पण प्रयत्न सुरू होता, परंतु काहूरचा हेतू युद्ध करत होता, कारण की युद्ध करणं आताच्या ऑस्ट्रियाला हाकलून देण्यासाठी गरजेचं असल्यामुळे त्यांनी काय केलं, की ऑस्ट्रियन सुद्धा 1859 रोजी पिडमॉन्टला काय केलं, एक निर्वाणीचा खलिता पाठवला, की 3 दिवसात तुम्ही निशस्त्रीकरण करायचं. आणि काहूरला हेच हवं होतं, की ऑस्ट्रिया कसं युद्धखोर आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी त्यानं काय केलं, पिडमॉन्ट विरुद्ध ऑस्ट्रियानेच युद्ध पुकारलं त्यांनी, जर निशस्त्रीकरण नाही केल्यामुळं. पण ठरल्याप्रमाणे फ्रेंच सैनिक पिडमॉन्टच्या मदतीला आलं. मॅन्झेट व सॉल्फेरिनो इथं ऑस्ट्रियन लोकांचा फ्रेंच व पिडमॉन्ट या संयुक्त सेनेने काय केला, पराभव केला आणि लोंबार्डीमधून ऑस्ट्रियांना हाकलून दिले आणि व्हेनेशियातून मधूनही पाठवून देणं सहज शक्य होतं. आता बघा, जे लोंबार्डी नावाचा जो प्रदेश आहे, तिथून जो आपण बघितलं, हा जो त्यांच्याकडे होता, तो हा लोंबार्डीमधून ऑस्ट्रियन लोकांना हाकलून देणं सहज सोपं झालं आणि हाकलून दिलं. तर व्हेनेशियातून फक्त हाकलून देणं जरासं अवघड झालं. ते का झालं, की त्या काळातच ऑस्ट्रियाचा सम्राटानं काय केलं, हा जो ऑस्ट्रियाचा सम्राट आहे त्यानं ह्या फ्रान्सच्या राजाबरोबर तहच केला आणि त्या तहामध्ये काय केलं, लोंबार्डी पिडमॉन्टला द्यावा. हा जो लोंबार्डी आहे, हा पिडमॉन्टला द्यायला आम्ही तयार आहे आणि पण त्या बदल्यात व्हेनेशिया हा एक राज्य काय करायचं, आमच्याकडे ठेवायचं आणि मध्य इटलीतील राजांना परत गादीवर बसवायचं. ही जी मध्य इटलीतील राजे आहेत, ही टस्कनी किंवा पार्मा, मोडेना,
ही राज्य काय करायची त्यांनी आहे अशी परत त्या राजघराण्यांना राजगादीवरती बसवायचं आणि इटालियन संघराज्याचा अध्यक्ष कोणाला करायचं, या इथल्या पोपला करायचं असं ठरलं आणि या तहाच्या वेळेसच नेपोलियननं काय केलं, आपलं धोरण जाहीर केलं अशा पद्धतीचं. आणि नेपोलियननं काय केलं, तिसऱ्या नेपोलियननं विश्वासघात केला आणि वचनभंग केला आणि एवढ्यावरती तडजोड करून काय झालेला होता, तो थांबला. अशा पद्धतीनं हे जे धोरण होतं काउंट काहूरला आवडलेलं नाही आणि त्याने राजापुढे आग्रह धरला, परंतु राजाने सुद्धा काय केलं, जेवढा मिळाला तेवढा प्रदेश घेऊया आणि राहिलेला प्रयत्न नंतर करू. परंतु हे त्याला रुचलं नाही काहूरला आणि काहूरनं काय केलं, राजीनामा दिलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, काउंट काहूरच्या नेतृत्वाखाली हा पिडमॉन्ट आणि ऑस्ट्रिया बरोबर युद्ध करून हा जो लोंबार्डी आणि व्हेनेशिया प्रांत मिळवायचा त्यानं मुत्सद्दीपणाने प्रयत्न केला, परंतु तो थोडासा अर्धा यशस्वी झालेला दिसून येतो आणि हा व्हेनेशिया प्रांत नंतर मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष केलेला दिसून येतो. आता हा लोंबार्डीचा प्रदेश काय झालेला होता, इटलीला मिळालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपण या इटलीचा जो काही आढावा आहे तो पाहिलेला दिसून येतो. आता त्याच्यानंतर आपल्याला एका घटकाचा आढावा घ्यायचा आहे. आता आपल्याला पुढचा घटक पाहायचा होता थोडासा, की हे युद्ध झाल्यानंतर तह बघितला आपण, विलाफ्रँकाचा तह झाला. ओके, त्याच्यानंतर विलाफ्रँकाचा तह पाहिला. आता मध्य इटलीचा जो प्रदेश होता, तो मध्य इटलीचा प्रदेशामध्ये सुद्धा एक प्रकारची क्रांती झालेली दिसून येते. आता ती क्रांती कशा स्वरूपाची झालेली होती हे लक्षात घ्या, की मध्य इटलीतील जे मध्ये आपण पहिले प्रदेश पाहिले, मॉडेना, पार्मा आणि टस्कनी, या लोकांनी सुद्धा ऑस्ट्रियन युद्ध आणि पिडमॉन्ट युद्धापासून प्रेरणा घेऊन त्यांनी काय केलं, उठाव केला आणि त्यांना सुद्धा काय करायचं होतं, एक राजेशाही नष्ट करायची होती आणि एक एकीकरण करणारा, एक राष्ट्रीयतेचा भावना असणारा इटली तयार करायचा होता. त्यांनी सुद्धा काय केलं, उठाव केला आणि पोपच्या राज्यात सुद्धा उठाव केलेला दिसून येतो. आणि मग विलाफ्रँकाचा तह होता, तो मध्य इटलीतील जनतेने त्याला विरोध केला आणि इंग्लंडने देखील काय केलं, त्यांची बाजू घेतली आणि जो त्या इंग्लंडचा त्या कालखंडातला पामस्टन नावाचा पंतप्रधान होता, त्याने काय केलं, की प्रत्येक व्यक्तींना, त्याही जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा आणि तो फ्रान्स व ऑस्ट्रियाला सुद्धा मान्य करावा लागला. आणि अशा पद्धतीनं काय केलं, काहूरनं राजकारणात पुन्हा एकदा आगमन केलं आणि 11-12 मार्च 1860 रोजी मॉडेना, पार्मा व टस्कनी येथील जनतेला पिडमॉन्ट राज्यात सामील होण्याचा काय केला, कौल मागितला व सार्वमत घेण्यात आलं आणि तेथील जनतेनं पिडमॉन्ट राज्यात समाविष्ट होण्याची इच्छा प्रकट केली. त्यामुळं मॉडेना, पार्मा, टस्कनी व लोंबार्डी ही संस्थाने काय झाली, राज्यात आली आणि एकीकरणाचा मोठा टप्पा पार पडलेला दिसून येतो. म्हणजे जे आता आपण बघतोय, की मध्य पूर्वेतली जी काही, मध्य इटलीतली जी काही क्रांती झालेली दिसून येते, मॉडेना, पार्मा, हे जे मॉडेना, पार्मा आणि टस्कनी आणि जे काही जो भाग होता आणि तो भाग निश्चितच बघा, ही 3 जी काही राजे होते, इथले 3 छोटी-छोटी राज्य संस्थान होतं, ती ह्या पिडमॉन्ट घराण्यामध्ये सामील झाली. म्हणजे हळूहळू पिडमॉन्टची ताकद वाढायला लागली होती. पिडमॉन्टनं मिलान म्हणजे हे लोंबार्डी घेतलं, पार्मा घेतलं, मॉडेना घेतलं, तुस्कनी घेतलं. हे प्रदेश काय झालेले आहेत, आपोआप वाढत झाले आणि हे इटलीच्या एकीकरणाकडे वाटचाल असलेली दिसून येते. आता इटलीच्या एकीकरणाकडे ही वाटचाल होती, हे निश्चितच आपल्याला कळते. अशा पद्धतीने हा दुसरा टप्पा पार पडलेला. तर पहिला हा नेपल्समध्ये झालेल्या क्रांत्या आहेत किंवा जी काही क्रांती झालेल्या त्या रोममधली आणि नेपल्समधली ती पाहिली. आणि नंतर काउंट डी काऊरच्या नेतृत्वाखाली आपण काय पाहिलेलं आहे, जो ऑस्ट्रियाशी संघर्ष पाहिला आणि इथली जी काही उद्रेक झाल्यानंतर तो एक प्रदेश त्यांना मिळालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं हा जोसेफ मॅझिनी नंतरचा काउंट काहूरच्या नेतृत्वाखालचा टप्पा आपण पाहिला यशस्वीपणे. त्याच्यामध्ये त्यांना यशस्वीता मिळवलेली दिसून येते. ओके, हा टॉपिक समजला असेल असं गृहीत धरतो आणि काही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.